विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा आपल्यासमोर काही कन्सेप्ट नव्याने घेऊन उपस्थित झालो आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी की मॉडर्न पिरियडिक टेबलचे जेवढे काही एलिमेंट आहेत ते सोप्या पद्धतीने आपण कसे त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, त्यासाठी आपण काही ट्रिक्स पाहिलेल्या होत्या। तर आज आपण काही अशाच कन्सेप्ट नव्याने पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट असेल आपली इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, सेकंड कन्सेप्ट असेल ॲटॉमिक साईज, ज्यालाच आपण ॲटॉमिक रेडियाई किंवा आयोनिक रेडियाई असं पण म्हणू शकता त्या ठिकाणी। तिसरी कन्सेप्ट असेल आपली आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी। चौथी कन्सेप्ट असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि लास्ट कन्सेप्ट असेल मेटॅलिक कॅरेक्टर। आपण या कन्सेप्टशी परिचित असाल, परंतु आपण थोड्याशा नव्या पद्धतीने या कन्सेप्ट पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आपली फर्स्ट कन्सेप्ट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज। इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज पाहत असताना तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतील। तर त्या तीन गोष्टी कोणत्या? तर फर्स्ट असेल न्यूक्लियर चार्ज, सेकंड असेल शिल्डिंग इफेक्ट की ज्यालाच आपण स्क्रीनिंग इफेक्ट असंही म्हणतो, आणि थर्ड कन्सेप्ट असेल ती म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज। तर ही कन्सेप्ट पाहण्यासाठी आपण ॲटमचे एक स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहोत आणि त्या स्ट्रक्चरच्या द्वारे आपण इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ही कन्सेप्ट समजावून घेणार आहोत। सो in front of you there is a structure of atom. In that structure, this is your nucleus, this is the orbital, and this is the electron which is present in that orbital. First we will see about the nuclear charge. This nucleus having positive charge and this electron having negative charge. So this nucleus attracted this outermost electron and this is called the nuclear charge. So this is our nuclear charge. तर हे आपण पाहिलं या ठिकाणी न्यूक्लियर चार्ज। तर नेक्स्ट आपण पाहू त्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट। व्हॉट इज मीन बाय शिल्डिंग इफेक्ट? तर शिल्डिंग इफेक्टसाठी आपण हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत। तर हा इलेक्ट्रॉन कन्सिडर करत असताना हा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे, परंतु अट्रॅक्ट करत असताना हा जो इनर इलेक्ट्रॉन आहे तो इनर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असेल आणि हा इलेक्ट्रॉन ही कसा असेल? निगेटिव्ह चार्ज असेल। तर हा न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करत असताना हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या इलेक्ट्रॉनला त्या ठिकाणी रिपल्स करणार आहे त्या ठिकाणी। म्हणजेच ह्या इलेक्ट्रॉनसाठी हा जो इलेक्ट्रॉन आहे त्या ठिकाणी स्क्रीनिंग इफेक्ट शो करणारा आहे। म्हणजेच ह्या न्यूक्लियसच्या अट्रॅक्शनपासून ह्या इलेक्ट्रॉनचा बचाव करणार आहे, म्हणजेच शिल्डिंग इफेक्ट त्या ठिकाणी शो करणार आहे। आता थर्ड कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहू, ती म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, की हा जो इलेक्ट्रॉन असेल इनर इलेक्ट्रॉन तो ह्या इलेक्ट्रॉनला शिल्डिंग करत असताना ह्या न्यूक्लियर चार्जचा ह्या इलेक्ट्रॉनवरती काय इफेक्ट होईल तो इफेक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सो हिअर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मीन्स द नेट न्यूक्लियर चार्ज ॲक्च्युअली एक्सपिरियन्स बाय ॲन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, की ज्यालाच आपण झेड इफेक्टिव्ह असंही म्हणतो। तर मग आपण त्या ठिकाणी हा झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो? तर आपल्याला या ठिकाणी जो न्यूक्लियर चार्ज असेल तो न्यूक्लियर चार्ज त्यामधून आपल्याला हा शिल्डिंग इफेक्ट मायनस करावा लागेल, तेव्हा आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनवरती असणारा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मिळेल। तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इज इक्वल टू झेड इफेक्टिव्ह असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं। तर झेड इफेक्टिव्ह जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्या ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्जमधून आपल्याला जो काही शिल्डिंग इफेक्ट असेल तो मायनस करावा लागेल। सो हिअर झेड मायनस इलेक्ट्रॉन शिल्डिंग जे असेल ते मायनस केलं आपण या ठिकाणी। सो इज इक्वल टू, सो हिअर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा। दॅट मीन्स सिग्मा इज अ शिल्डिंग और स्क्रीनिंग इफेक्ट, की जो हा इनर इलेक्ट्रॉन स्क्रीनिंग इफेक्ट शो करणार आहे त्यालाच आपण या ठिकाणी सिग्मा असं त्या ठिकाणी म्हटलं आहे। तर हा असेल आपला इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज। आता आपण पाहू की हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असेल तो अक्रॉस द पिरियड आणि ग्रुप इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल। परंतु तत्पूर्वी जेव्हा आपण पिरियडिक टेन्सविषयी विचार करणार आहात
तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, ती कोणती? ती गोष्ट म्हणजे की आपली शेल असेल, पिरियड्स असेल आणि ग्रुप असेल. तर आपले अक्रॉस दी पिरियड आपली जी शेल असेल ती कॉन्स्टंट असते आणि आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर खाली येत असाल तर आपली शेल ही इन्क्रीज होत असते. तर न्यूक्लिअर चार्ज आणि अक्रॉस दी पिरियड हा जर विचार आपण when we are going left to right in period, at that time atomic number increases 1/1. म्हणजेच या ठिकाणी आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 1/1 ने इन्क्रीज होणार आहे. याचाच अर्थ काय की न्यूक्लियसमध्ये 1/1 पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. त्याचप्रमाणे आउटरमोस्ट शेलमध्ये त्या ठिकाणी 1/1 इलेक्ट्रॉन ही इन्क्रीज होणार आहेत. एकीकडे प्रोटॉन इन्क्रीज होत आहेत, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत आहेत आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये. परंतु जर आपण शिल्डिंग इफेक्ट शो करणाऱ्या इलेक्ट्रॉनचा जर विचार केला तर ते शिल्डिंग इफेक्ट शो करणारे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह चार्जच्या तुलनेमध्ये आणि निगेटिव्ह चार्जच्या तुलनेमध्ये कमी आहेत. म्हणजे अक्रॉस दी पिरियड आपण त्या ठिकाणी जात असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल आणि जे इग्नर इलेक्ट्रॉन असतील त्याचा शिल्डिंग इफेक्ट कमी होत असेल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा इन्क्रीज होत जाईल. म्हणजे अक्रॉस दी पिरियड लेफ्ट टू राईट आपला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा इन्क्रीज होणार आहे. तसे त्याचप्रमाणे जर आपण टॉप टू बॉटम विचार केला ग्रुपमध्ये तर इनव्हर्सली असेल. म्हणजेच टॉप टू बॉटम आपण ग्रुपमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी झेड इफेक्टिव्ह म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा डिक्रीज होणार आहे. नंतर आपण आपली पुढची कन्सेप्ट पाहूया. पुढची कन्सेप्ट असेल ॲटॉमिक और आयोनिक रेडियाय. सो दिस ॲटॉमिक रेडियाय दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन और शेल अँड न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. तर ॲटॉमिक रेडियाय म्हणजेच त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की जो तुमचा न्यूक्लियस असेल तो न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन असेल किंवा आउटरमोस्ट शेल यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स जे असेल ते असेल ॲटॉमिक रेडियाय. तर ही ॲटॉमिक रेडियाय आपण पिकोमीटर ह्या युनिटने एक्सप्रेस करू शकतो. दॅट मीन्स 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. सो अक्रॉस दी पिरियड आपण त्या ठिकाणी गेलो और टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये त्या ठिकाणी आलो तर पिरियडमध्ये आपली ॲटॉमिक और आयोनिक रेडियाय ही डिक्रीज होते आणि ग्रुपमध्ये इन्क्रीज होते हे आपणाला माहीत आहे. पण आपण त्यामागील रिझन थोडंसं जाणून घेऊया. जेव्हा आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असाल तेव्हा त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 1/1 ने इन्क्रीज होणार आहे की जसे आपण मागच्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये पाहिले आहे की ॲटॉमिक नंबर 1/1 ने इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच की आपल्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या 1/1 ने इन्क्रीज होणार आहे जेव्हा आपण लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबलमध्ये जाणार आहात म्हणजेच पिरियडमध्ये. तर त्याचप्रमाणे जेव्हा प्रोटॉन इन्क्रीज होत असतील तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्याही काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे एकीकडे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये इन्क्रीज होतोय त्याचवेळी इलेक्ट्रॉन म्हणजेच निगेटिव्हची संख्या निगेटिव्ह चार्जची संख्याही काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सेम अमाऊंटमध्ये इन्क्रीज होत असेल तर त्यांच्यामध्ये वाढणारं अट्रॅक्शनसुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच आपण लेफ्ट टू राईट त्या ठिकाणी गेलात तर न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांचं जे अट्रॅक्शन असेल ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. जर त्या ठिकाणी अट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल, जर तुमचा न्यूक्लियस त्या ठिकाणी आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला ग्रेटर अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत असेल तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमची जी ॲटॉमिक रेडियाय असेल किंवा आयोनिक रेडियाय असेल फ्रॉम लेफ्ट टू राईट ती डिक्रीज होणार आहे. बिकॉज त्या ठिकाणी न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार आहे लेफ्ट टू राईट. त्याचप्रमाणे जर आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम विचार केला तर टॉप टू बॉटम त्या ठिकाणी जात असताना 1/1 त्या ठिकाणी शेल इन्क्रीज होते. पिरियडमध्ये शेल ही कॉन्स्टंट असते
परंतु ग्रुपमध्ये जात असताना टॉप टू बॉटम तुमची शेल ही काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि शेल जर इन्क्रीज होत असेल तर ऑटोमॅटिकली द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस. जर त्या ठिकाणी डिस्टन्स इन्क्रीज होत असेल, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधला डिस्टन्स जर इन्क्रीज होत असेल तर अट्रॅक्शन ऑब्व्हियसली काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर अट्रॅक्शन कमी होत असेल तर त्या ठिकाणी तुमची ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडिया ही पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो अट्रॅक्शन डिक्रीजेस, सो आयोनिक अँड ॲटॉमिक रेडिया इन्क्रीजेस. हे अट्रॅक्शनवरती त्या ठिकाणी डिपेंड असेल. तर हा पिरियडिक ट्रेंड आहे ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियाचा, की पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडिया ही डिक्रीज होत जाईल आणि ग्रुपमध्ये काय होत जाईल, त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाईल. Our next point is that ionization energy or ionization enthalpy. So this ionization energy is the amount of energy required to remove an electron from isolated gaseous atom in its ground state. म्हणजे जो आयसोलेटेड गॅसियस ॲटम असेल त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी म्हणजेच आयनायझेशन एनर्जी. म्हणजेच या ठिकाणी आपण आयन फॉर्म करणार आहे. आणि तो आयन फॉर्म कसा करणार आहे तर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन लॉस करून त्या ठिकाणी आयन फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तर तो इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे ती असेल तुमची आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑर आयोनायझेशन एनर्जी. मग आता आपण ह्या आयोनायझेशन एनर्जीचा पिरियडिक ट्रेंड्स त्या ठिकाणी पाहू. जसं आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिलं की अक्रॉस द पिरियड आपण जर गेलो लेफ्ट टू राईट तर ॲटॉमिक साईज ही काय होते, त्या ठिकाणी डिक्रीज होते. म्हणजेच न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांचं त्या ठिकाणी अट्रॅक्शन जास्त असेल तर ह्या अट्रॅक्शनवरती त्या ठिकाणी ही आयोनायझेशन एनर्जी डिपेंड असेल. म्हणजेच इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. आता लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी जास्त आहे आणि आपल्याला आयोनायझेशन एनर्जी किंवा एन्थॅल्पीमध्ये इलेक्ट्रॉन हा लॉस करायचा आहे. जर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट अट्रॅक्शन जास्त असेल म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांचं त्या ठिकाणी अट्रॅक्शन जास्त असेल आणि अट्रॅक्शन जास्त असताना त्या ठिकाणी आपल्याला जर इलेक्ट्रॉन लॉस करायचं असेल तर आपल्याला मोर अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावी लागेल. तेव्हाच तो इलेक्ट्रॉन आपल्याला लॉस करता येईल. म्हणजे लेफ्ट टू राईट त्या ठिकाणी आपण जर जात असाल अक्रॉस द पिरियड तर अट्रॅक्शन जास्त असताना आपल्याला प्रोव्हाइड करणारी एनर्जी कशी असेल त्या ठिकाणी जास्तच प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणून अक्रॉस दी पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी ही इन्क्रीज होत जाणार आहे. कारण जे काही अट्रॅक्शन असेल लेफ्ट टू राईट ते जास्त असेल म्हणजेच न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं प्रोव्हाइड करावी लागणारी एनर्जी जास्त असेल. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी ही काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. त्याच पद्धतीने आपण टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जर विचार केला, टॉप टू बॉटम जर गेलो ग्रुपमध्ये तर त्या ठिकाणी जी काही लागणारी एनर्जी आहे ती कमी असेल. बिकॉज त्या ठिकाणी ग्रुपमध्ये शेल ही इन्क्रीज होते. शेल इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स वाढत जाते आणि अट्रॅक्शन हे कमी होणार आहे. नॉर्मली त्या ठिकाणी न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो असेल त्याचं अट्रॅक्शन कमी आहे. म्हणजेच आपण इझिली त्या ठिकाणी काय करू शकतो की इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करू शकतो. म्हणजे लागणारी एनर्जी कमी असणार आहे म्हणजे डिक्रीज होत जाणार आहे. सो ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी ही डिक्रीज होत जाईल आणि अक्रॉस दी पिरियड त्या ठिकाणी काय होत जाणार आहे, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. कशाशी, ॲटॉमिक साईजची किंवा ॲटॉमिक रेडिया किंवा आयोनिक रेडियाची काय असेल त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. कारण आपली ॲटॉमिक रेडिया ही डिक्रीज होत जाते त्याचबरोबर आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होत जाते. आणि ही आयोनायझेशन एनर्जी आपण किलोजूल पर मोल ह्या युनिटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. आता आपला पुढचा पॉईंट असेल तो म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तोही खूप महत्त्वाचा आहे पिरियडिक टेबलच्या ट्रेंडचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी. सो हिअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ अ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी.
फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मी दोन ॲटम त्या ठिकाणी कन्सिडर केलेत, ए अँड बी हे दोन ॲटम असतील आणि हे दोन ॲटम एकमेकाबरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करत असतील, म्हणजेच इलेक्ट्रॉन पेअर शेअर करत असतील. आणि हा ए हा ॲटम जर ही इलेक्ट्रॉन पेअर जी शेअर केलेली आहे ती स्वतःकडं जास्त प्रमाणामध्ये ओढत असेल, त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत असेल, तर ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडं अट्रॅक्ट करण्याची जी काय ॲबिलिटी असेल ती म्हणजेच त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल. तर मग हा ए ॲटम असेल तो हा शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर जी असेल ती स्वतःकडे का अट्रॅक्ट करणार आहे, तर त्यामागे रिझन असं असेल की ह्या ए ॲटमकडे त्या ठिकाणी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो असेल तो मोर अमाऊंटमध्ये असेल, जास्त असेल कम्पेअर्ड विथ दिस बी ॲटम. म्हणजेच हा ए ॲटम जो असेल त्याच्याकडे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त प्रमाणामध्ये असेल, म्हणून त्या ठिकाणी जी काही शेअर्ड पेअर असेल इलेक्ट्रॉनची तो हा ए ॲटम काय करणार आहे, स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवरती डिपेंड असेल. ज्या ॲटमकडे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्या ठिकाणी असेल. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जच्या पॉईंटमध्ये आपण पाहिले आहे, त्या ठिकाणी पिरियडमध्ये आपण अक्रॉस द पिरियड गेलो तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा इन्क्रीज होतो. म्हणजेच या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असेल अक्रॉस दी पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईट ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. जर पिरियडमध्ये ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत असेल, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा काय होतोय की लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतोय आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवरती डिपेंड आहे, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होणार आहे की इन्क्रीज होणार आहे. त्याचप्रमाणे टॉप टू बॉटम जर विचार केला ग्रुपमध्ये तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर हा असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पिरियडिक ट्रेंड्स. आणि नेक्स्ट आपली कन्सेप्ट असेल मेटॅलिक कॅरेक्टर. तर आपल्याला माहीत आहे की मेटलची जी काय टेंडन्सी असेल ती टेंडन्सी म्हणजे लूज दी इलेक्ट्रॉन. तो मेटल हा इलेक्ट्रॉन नेहमी लूज करत असेल आणि तो मेटल इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर एम प्लस आयन त्या ठिकाणी फॉर्म करेल. म्हणजेच त्या ठिकाणी आपला जो मेटल असेल तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन त्या ठिकाणी फॉर्म करणार आहे. आता पिरियडमध्ये जर विचार केला लेफ्ट टू राईट तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. तर पिरियडमध्ये न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन याचं अट्रॅक्शन जास्त आहे आणि याचं अट्रॅक्शन जर जास्त असेल तर आपला ॲटम हा सहजासहजी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लॉस करू शकत नाही, म्हणजेच एम प्लस आयन फॉर्म करू शकत नाही. जर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर आपला ॲटम इलेक्ट्रॉन लॉस करत नसेल किंवा एम प्लस आयन फॉर्म करत नसेल तर आपली मेटॅलिक कॅरेक्टर ही जी प्रॉपर्टी असेल ती डिक्रीज होत जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्रुपमध्ये जर विचार केला तर ग्रुपमध्ये न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन किंवा शेल याचं डिस्टन्स हे इन्क्रीज होत जात आहे. म्हणजेच त्या ठिकाणी न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन याचं अट्रॅक्शन हे काय असणार आहे, त्या ठिकाणी कमी असणार आहे. आणि अट्रॅक्शन जर कमी असेल तर सहजासहजी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आपण लॉस करू शकतो, म्हणजेच एम प्लस आयन त्या ठिकाणी फॉर्म करू शकतो. जर एम प्लस आयन जास्त प्रमाणामध्ये फॉर्म होत असेल तर टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इन पिरियड लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड इन ग्रुप टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर increases. So this is the physical trend of metallic character. शेवटी आपण ॲटॉमिक और आयोनिक रेडियाई आणि आयोनायझेशन एनर्जी और एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर यांचं थोडंसं रिलेशन पाहूया. जर अक्रॉस द पिरियड आपण विचार केला तर ॲटॉमिक रेडियाई ही डिक्रीज होत असते, त्याचबरोबर आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इन्क्रीज होत असते, परंतु मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजेच आपली जी ॲटॉमिक रेडियाई असेल त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल असं आपणही म्हणू शकतो. काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर आयोनायझेशन एनर्जी अँड
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे आपल्या ॲटॉमिक रेडियाला काय असेल त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. म्हणजेच ॲटॉमिक रेडिया ही डिक्रीज होते, परंतु आयनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. परंतु ॲटॉमिक रेडियाय अँड मेटॅलिक कॅरेक्टरचा जर विचार केला तर ॲटॉमिक रेडियाय ही डिक्रीज होते, त्याचबरोबर मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाशी, ॲटॉमिक रेडियाशी. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत, जेवढ्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिले आहेत, त्याच्या नोट्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील. त्या नोट्स आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहिले आहेत. पहिली होती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, दुसरी आहे त्या ठिकाणी ॲटॉमिक और आयोनिक रेडियाय, तिसरी आहे आयनायझेशन एन्थॅल्पी और एनर्जी, फोर्थ असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, लास्ट अँड बेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. तर आजचा व्हिडिओ आपणा सगळ्यांना आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नव्या कन्सेप्ट बरोबर आणि नव्या व्हिडिओ बरोबर. थँक्यू.